पिंपळनेर प्रसूती दरम्यान 21 वर्षीय विवाहितेचा दुर्दैवी मृत्यू, डॉक्टरांवर गुन्हा दाखल, रुग्णालय परिसरात रात्रभर तणाव। धुळे जिल्ह्यातील पिंपळनेर शहरातून एक अत्यंत दुर्दैवी आणि खळबळजनक घटना समोर आली आहे। येथील बसस्थानक परिसरातील तायडे हॉस्पिटलमध्ये प्रसूतीसाठी दाखल झालेल्या देगाव येथील 21 वर्षीय पूनम सोनू आहिरे या विवाहितेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे। डॉक्टरांनी रक्त न देताच प्रसूती केल्याचा गंभीर आरोप नातेवाईकांनी केला असून या घटनेनंतर पिंपळनेरमध्ये रात्रभर प्रचंड तणावाचे वातावरण निर्माण झाले होते। मिळालेल्या माहितीनुसार पूनम आहिरे यांना प्रसूतीसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते। डॉक्टरांनी उपचारादरम्यान रक्ताची गरज असल्याचे सांगून सटाणा येथून रक्त आणण्यास सांगितले होते। मात्र नातेवाईकांनी रक्त आणण्यापूर्वी डॉक्टरांनी प्रसूती केली आणि त्यानंतर काही वेळातच पूनम यांची प्रकृती चिंताजनक बनली। परिस्थिती बिघडल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना पुढील उपचारासाठी धुळे येथील शासकीय रुग्णालयात हलविण्याचा सल्ला दिला, परंतु रुग्णवाहिका येईपर्यंत पूनम यांचा मृत्यू झाल्याचा संशय नातेवाईकांना आला आणि त्यांनी रुग्णालयाबाहेर तीव्र संताप व्यक्त केला। कडे ऍडमिट करा, तू काय सांगे म्हणे नॉर्मल होऊन जाईल, रक्त पण देऊन देणार म्हणे। मग रक्त लावा म्हणजे डिलिव्हरी पहिले केली त्यांनी, रक्त नाही लावला। मग नंतर रक्त लेवाला सटाणाला पाठवला, पैसे घेतल्याशिवाय पेशंटला हात लावला नाही सर, हात लावला नाही आणि रक्त लावला। माझी पोर आधी छातीमध्ये कळ निघली। मग मम्मी इथं कळ लागते, इथं कळ लागते, मी चोळत बसली, मला हात पण लावू दिला नाही म्हणे। मग मी काय सांगले, काय नाही, सगळ्या डॉक्टरांना बोलवला त्यांनी तरी मला काय सांगितलं, चांगले आहे, धुळेला जाया, माझ्याकडे कोणीच घटनेची माहिती मिळताच देगाव येथील शेकडो ग्रामस्थ पिंपळनेरमध्ये दाखल झाले। संतप्त नातेवाईक आणि नागरिकांनी जोपर्यंत संबंधित डॉक्टरवर कारवाई होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही अशी भूमिका घेत रुग्णालयासमोर रास्ता रोको आंदोलन केले। या दरम्यान रुग्णालयावर दगडफेक झाल्याची घटना घडल्याने परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीचार्ज करावा लागला। अखेर नातेवाईकांनी पोलीस ठाण्यात ठिय्या मांडल्यानंतर रात्री उशिरा डॉक्टर तायडे यांच्या विरोधात गुन्हा FIR दाखल करण्यात आला असून पिंपळनेर पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत। ब्युरो रिपोर्ट, नवापूर गर्जना न्यूज चॅनल नेटवर्क। करा मग तो वयसनी डिलिव्हरी करणार, रक्त आणा, रक्त पण लायल नाही त्यांनी, डिलिव्हरी कर टाका आणि लगेच डिलिव्हरी कर टाका। नंतर रक्त लावणार, रक्त लावताना तिला छाती मग सोळा निघायला लागल्यात। मग तो लगेच मी सोळा लागे, मला हात पण नाही लाव दिदा आणि काहीच नाही त्याने। मग लगेच आम्ही सांगा काय झाला, पण तो तरी सांगत नाही होता। धुळेला लय जा। मग मी सांगली आमना घरच्या माणसाला येऊ दे, तरी तो धटच माराना लय जावा। मग आम्ही बटा घरनं होणार, आम्ही स्वतः उतारणार तेवढा मग तो पै गया। 4 वाजता डिलिव्हरी झाली। दुपारी 4 वाजता 20 काय आमना काय म्हणणं आहे, त्याला आरोपीला अटक करा बुवा म्हणे, एवढी इच्छा आहे। कोण येतो? तावडे डॉक्टर आहे, तावडे डॉक्टर म्हणे इच्छा आहे बा, न्यायच पाहिजे मला। मनीषा ज्ञानेश्वर सोनवणे सर, आमची केस 11 वाजता तावडे डॉक्टरांच्या दवाखान्यात आली होती। तर त्यांनी डिलिव्हरी म्हणजे तिला कळा वगैरे आल्या दवाखान्यात, तर रक्त वगैरे बिगर असं म्हणजे रक्त तिला चढवायच्या पहिलेच तिला डिलिव्हरी करून टाकली त्याची। डिलिव्हरी झाल्यानंतर तिला पेशंटला चक्कर आल्यानंतर तिला मग टेचर वगैरेवर पण काही टाकलं नाही ते सरांनी। तिला ब्लड पण डिलिव्हरी झाल्यानंतर तिला ब्लड चढवलं। ते लगेच तिला कळा चालू झाल्या छातीमध्ये, तर तिला लगेच सिव्हिलला घेऊन जा, धुळ्याला ॲडमिट करावं लागेल असं त्यांनी तात्काळिक सांगितलं की घेऊन जा। तर त्यांनी सांगितलंच नाही की पेशंट इतकं सिरियस होऊन गेलं, तेव्हा त्यांनी सांगितलं की तिथं ॲडमिट करावं लागेल, धुळे सिव्हिलला होऊन तिथं सुभाष भामरे तिकडे ॲडमिट करावं लागेल असं सांगितलं त्यांनी। मग परत ते सांगायच्या ताई की आमच्या आशा वर्कर येऊ द्या, उमऱ्याच्या आशा वर्कर आल्याशिवाय आम्ही हलणार नाहीत। मग तरी पण ते तिथं डॉक्टरांकडे इकडे सिव्हिलला पाठवलं, त्यांनी तात्काळिक पाठवलं।
तेव्हा मयत झालं होते का ते? हो मयत झाली होती कन्फर्म मयत झालं हो होतं ना? आणि तरी मयत ते झाल्यावर त्यांनी पाठवलं. त्यांनी पाठवलं बरं, तुम्ही तेवढ्यात आता ते लगेच प्रसार होऊन गेले तिकडे. आम्हाला तिकडे सिव्हिलला जाऊ दिलं तेवढ्यात ते इकडे दवाखाना वगैरे लावून लगेच निघून गेले. डॉक्टर तावडे तुमचं काम काय होतं? आशा वर्कर म्हणून उमरेला आहे सर मी कार्यकर्ती. ही घटना किती वाजल्याला माहिती पडली? 4 वाजता डिलिव्हरी झाली सर. 4 वाजता डिलिव्हरी नंतर मग त्यांनी 4:30 पावणे 5ला त्यांनी ब्लडचं हे लावलं. ती जी मुलगी आई आहे, सासू होते, सासरे होते, पती होते म्हणजे की तिला धुळ्याला हलवावं लागेल म्हणे सिव्हिल मध्ये याच्यामध्ये. हो चांगली आहे अजून चांगली आहे आणि तिला पटकन तुम्ही ॲम्ब्युलन्स मध्ये हलवा. आम्ही सर्व सामाजिक कार्यकर्ते आहेत पिंपणेर परिसरातले. आज दिनांक 14 जुलै 2026 रोजी पिंपणेर येथे दिगाव्यावरनं पूनम सोनू ऐरे ही व्यक्ती डिलिव्हरीसाठी धुळे आपल्या पिंपणेर सिव्हिलला सकाळी 11 वाजता आली होती. तर तिथं सिव्हिलमधल्या डॉक्टरांनी सांगितलं की खूप क्रिटिकल कंडिशन आहे, तुम्हाला धुळे किंवा नंदुरबार जावं लागेल, पण त्याच्या आधी तुम्ही तावडे हॉस्पिटलला तात्पुरती ट्रीटमेंट घेण्यासाठी जा असं म्हणून त्यांनी तावडे हॉस्पिटलकडे रेफर केलं. आणि तावडे हॉस्पिटलला गेल्यानंतर तावडे डॉक्टरांनी ॲडव्हान्स पेमेंट त्यांच्याकडनं 20,000 रुपये घेतले. तोपर्यंत तिला हात लावलं नाही आणि 20,000 घेतल्यानंतर तिच्या मिस्टरला त्याने सांगितलं की ब्लड कमी आहे, तू सटाण्याला जा आणि ब्लड घेऊन ये. तर ब्लड घेण्यासाठी तो व्यक्ती सटाण्याला गेला, परंतु तो तिकडनं येण्याच्या आधीच इकडची जी डिलिव्हरीची प्रोसेस आहे डॉक्टर तावडेने ती करून टाकली. आणि त्या डिलिव्हरी करत असताना तिला जी चुकीच्या पद्धतीने त्याने ते स्टेटमेंट केले असेल त्याच्यामुळे तिच्या त्या डिलिव्हरीच्या प्रोसेसमध्येच बाळ सुखरूप जिवंत आहे, पण माता जी होती ती दगावलेली, ती मयत झालेली. आणि ही घटना नातेवाईकांना, तिच्यासोबत तिची सासू होती, आई होती, सासरे होते आणि लहान भाऊ आणि तिचा मिस्टर सुद्धा होता. पण त्यांना डॉक्टर तावडेंनी 5 वाजता सांगितलं की म्हणजे हा जो पेशंट आहे याला रेफर करतो मी, धुळेला घेऊन जा असं सांगितलं. पण वास्तविक तो पेशंट जागेवरच तावडे हॉस्पिटलमध्ये मयत झालेला होता. ही एकदम म्हणजे इन्सानियतला कायमा फासणारी घटना आहे. आणि ही घटना तावडे हॉस्पिटलमध्ये ही पहिल्यांदा नाही, ही 7वी ते 8वी घटना आहे तावडे हॉस्पिटलमध्ये. याच्या आधी त्याने अनेक मातांचे आणि बालकांचे बळी घेतलेले आहेत. त्याच्यामुळे आज पिंपणेर परिसरातील सर्व मानव, सर्व समाज एकत्रित होऊन या जे मयत झालेले त्यांच्या नातेवाईकांना न्याय मिळावा आणि जी आई मयत झाली तिला तिच्या आत्म्याला शांती मिळावी म्हणून आंदोलन करीत आहेत. आणि सर्व आंदोलनकर्त्यांचं म्हणणं आहे जोपर्यंत तावडे हॉस्पिटलच्या विरोधात रीतसर फौजदारी गुन्हे दाखल होत नाही, मर्डरचा गुन्हा दाखल होत नाही आणि तावडे डॉक्टरांना अटक करून इथं आणत नाही, तोपर्यंत सर्व मुलीचे म्हणजे मयत झालेल्या चे नातेवाईक आणि सर्व सामाजिक संघटना, पंचक्रोशीतील सर्व समाज इथं पोलीस स्टेशन पिंपणेरला उपस्थित आहे. तर या अशा नराधम म्हणजे डॉक्टर नाही, तो दैत्य असुर आहे, त्याने अनेक लोकांचे जीव घेतलेले आहेत. त्याच्यामुळे त्याच्यावर कारवाई व्हावी ही विनंती. धन्यवाद.